मित्रांनो, आज तारीख आहे 15 फेब्रुवारी 2026। आज वर्ल्ड कपची सगळ्यात हाय व्होल्टेज मॅच होणार आहे। T20 वर्ल्ड कप चालू आहे भारत आणि श्रीलंकामध्ये। म्हणजे काही मॅचेस भारतात होणार आहेत, काही श्रीलंकामध्ये होणार आहेत। दोन वेन्यू आहेत। आता आजची जी मॅच आहे, आज 15 फेब्रुवारी तारीख आहे, आजची मॅच भारत वर्सेस पाकिस्तान आहे। पाकिस्ताननी काही दिवसापूर्वी जाहीर केलं होतं की आम्ही भारताविरुद्ध मॅच खेळणार नाही। त्यामुळे जिकडे तिकडे चर्चा सुरू झाली। ICCनी पाकिस्तानला सांगितलं की तुमचे नुकसान काय होतील, त्यामुळे तुम्ही मॅच खेळा, आणि शेवटी पाकिस्तानने यू टर्न घेतला आणि आज ही मॅच होणार आहे। खूप हाय व्होल्टेज मॅच होणार आहे मित्रांनो। पाकिस्तान आणि इंडियाची मॅच असली की TRP इतका वाढतो, तिकीट्स भेटत नाहीत। श्रीलंकामध्ये तर अशी कंडिशन चालू आहे की हॉटेलचं जे भाडं आहे, हॉटेलचा रेंट आहे, तो इतका वाढवला हॉटेल मालकांनी। रूमचे इतके पैसे वाढवलेत, 50-50 हजार रुपयापर्यंत ते रूम्स देत आहेत। भयंकर कोलंबोमध्ये सध्या परिस्थिती आहे। गच्च भरलेलं आहे सगळे हॉटेल्स वगैरे, आणि पैसेच इतके घेत आहेत की विचारू नका। मॅच इंडिया तर तगडी सध्या फॉर्ममध्ये आहे। इंडियाची टीम पाकिस्तानला इझिली हरवेल अशा स्थितीमध्ये आहे। पाकिस्तान थोडी कमजोर दिसते। पाकिस्तान तेवढी जी 90च्या दशकामध्ये पाकिस्तान टीम होती तशी पाकिस्तान टीम नाही आहे। भारत वर्सेस इंडिया मॅच असली, जरी पाकिस्तान कमजोर असली तरी लोकांना पाहण्यात खूप इंटरेस्ट असतो। आतापर्यंत 1996 पासून जवळपास वर्ल्ड कपमध्ये इंडिया हरली नाही, आणि 8 ते 9 मॅचेस झाल्यात आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये, तर इंडिया आतापर्यंत हरलेली नाही। आजची पण स्थिती अशी आहे की इंडिया हरेल असं सहजासहजी दिसत नाही। आणि एक बॉलरचं नाव येतं आहे, उस्मान तारिक म्हणून एक बॉलर्स आहेत, नवीन मिस्ट्री स्पिनर आलाय जो खूप डेंजर आहे असे बोलतायत। तो वाटत नाही असं काही होईल। भारताची बॅटिंग लाईनअप इतकी तगडी आहे, आणि भारताकडे देखील वरुण चक्रवर्ती आहे, बुमराह आहे। भारताचे बॅटिंग आणि बॉलिंग लाईनअप डेंजरस आहे। आज ही मॅच होणार आहे, संध्याकाळी 7 वाजता मॅच आहे। बघूयात नेमकं मॅचमध्ये काय घडतंय, पण भारत प्लसमध्ये आहे असं दिसतंय।